शिळफाटा पलावा चौक आजपासून वाहतुकीसाठी बंद असणार आहे। निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी म्हणून हा चौक बंद असेल। नवी मुंबईतून डोंबिवली कल्याण दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी शिळगाव मार्गे दिवा, आपण पर्यायी मार्ग पाहतोय कोणत्या दिशेने जाता येईल तर शिळगाव मार्गे दिवा आगासन रेल्वे फाटक, दिवा संदप रस्ता मार्गे घारिवली मानपाडा या रस्त्याने शिळफाटा इथे यावं असा पर्यायी रस्ता, पर्यायी मार्ग हा सुचवण्यात आलेला आहे। मुंबई किंवा ठाणे शहरातून डोंबिवली किंवा कल्याणच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी मुंबई नाशिक महामार्गाचा अवलंब करावा। मानकोली उड्डाणपूल, मोठा गाव, डोंबिवली या मार्गाचा वापर या सर्वांनी करावा। मुंबई किंवा ठाणे शहरातून डोंबिवली किंवा कल्याणच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी नाशिक महामार्गावर रांजनोली भिवंडी बाह्यवळण रस्ता, कोनगाव दुर्गाडी रस्त्याचा वापर करावा। नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांनी चक्की नाका, मलंग रस्ता, नेवाळी नाका इथून उजवं वळण घेऊन पाईपलाईन रस्ता धरावा। पुणे नाका, निसर्ग हॉटेल, तळोजा रस्ता, MIDC रस्ते मार्गे इच्छित स्थळी जावं। कल्याण डोंबिवलीतून ठाणे किंवा मुंबईत जाणाऱ्या मोटारधारकांनी किंवा दुचाकीस्वारांनी दुर्गाडीचा रस्ता अवलंबावा। दुर्गाडीकडून जाताना कोनगाव मार्गे मुंबई नाशिक महामार्गाने किंवा डोंबिवलीतून मानकोली पूर्व मार्गे इच्छित स्थळी जावं। प्रतिनिधी योगेश घोडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। योगेश, खरं तर आजपासून 5 दिवस हा रस्ता बंद असणार आहे। पर्यायी वाहनांची, पर्यायी मार्गांची सुद्धा व्यवस्था सुचवण्यात आलेली आहे, मात्र कशा प्रकारे परिणाम वाहतुकीवर हा रस्ता बंद असल्यामुळे होऊ शकतो? नक्कीच विक्रांत, आज रात्री 12 वाजेपासून हा संपूर्ण पलावा रस्ता जो कल्याणशील रस्ता आहे तो आज बंद होणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता वाहतुकीचं नियोजन करण्याचं आव्हान हे पोलिसांकडे आहे। यासाठी 150 पोलीस कर्मचारी हे 24 तास या ठिकाणी कार्यरत असणार आहेत। निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी कल्याण शिळफाटा रस्त्यावर सर्व प्रकारची वाहतूक आज 5 तारीख आहे। 5 तारखेला रात्री 12 वाजेपासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत या काळात ही संपूर्ण वाहतूक ही बंद राहणार आहे। शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी ही वाहतूक बंद राहणार आहे। त्यामुळे विशेष करून या पुलाच्या बांधणीसाठी करण्यात आलेली वाहतूक बंदीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध पर्यायी रस्त्यांचे मार्ग हे अवलंबण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे। मात्र तरीही ही वाहतूक कोंडी सोडवण्याचे आव्हान हे पोलिसांवर असणार आहे आणि सर्वच वाहनधारकांना 2-5 किलोमीटरचे रस्ते पार करण्यासाठी आता 10 ते 15 किलोमीटर एवढा मोठा वलसा घालून आपल्या नाही खरं आहे। त्यामुळे प्रवाशांसाठी वेळेची बचत होणार नाहीये, वेळ जास्तीचा खर्च होणार आहे, सोबतच वाहनांमधल्या इंधनाचा सुद्धा खर्च हा वाढणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।